गाडी जाऊ दे, ती गाडी जाऊ दे, गाडी जायला मदत कर. साहेब राजा राजा आपले लपवतात व्हिडिओ बरोबर चालू है. चालू है. दादा नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. आज मी ठाणे महानगरपालिकेत मी आज ठाणे महानगरपालिकेत एका वेगळ्याच कामासाठी आलो होतो. ही सगळी मुलं आहेत ही ठाणे महानगरपालिकेच्या स्मशानभूमी ज्या आहेत तिथे कोविडच्या काळामध्ये कोविडच्या ज्या बॉड्या यायच्या ते जाळण्याचं काम करत होते. ते रेफर करायचं, ते आणायच्या, जाळायच्या, ही सगळी कामं ही प्रामाणिकपणे ही मुलं करत होती. आणि एक 4 दिवसापूर्वी अचानक या मुलांना सगळ्यांना कामावरनं काढून टाकलं आणि त्याच्यानंतर ते आमच्या मनसेच्या कार्यालयात आले, शहर अध्यक्षांना भेटले, त्यांनी काल आंदोलनं केली. आणि आज पुन्हा ते ज्यावेळेला माझ्याकडे भेटायला आले त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं, साहेब काल आम्ही 8 बॉड्या कोविडच्या जाळल्या. आणि माझ्या लगेच लक्षात आलं की मला रोज कोविडचं अपडेट येतं ठाणे महानगरपालिकेचं, त्याच्यावर फक्त 2च बॉड्या दाखवलेल्या. सो पूर्ण खोलात गेल्याच्या नंतर कळालं की काल ठाणे महानगरपालिकेचा जो आकडा आहे कोविडचा मृताचा हा 2 आहे. जर 2 आकडा कोविडच्या मृताचा असेल तर मग यांनी जाळलेल्या बॉड्या कोणाच्या होत्या? एक तर कोविडची बॉडी ही डायरेक्ट हॉस्पिटलमधनं येते आणि नॉर्मल ज्या होतात त्या कुटुंबासहित जातात, त्यांच्या कुटुंबियांच्या हातात हँडओव्हर करतात आणि तिथून त्या तिथे जातात. सो आत्तापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काल ज्या जाळल्या गेलेल्या मृत्यूचा आकडा आहे किंवा ज्या बॉड्या जाळल्या होत्या त्या नक्की कोविडच्या होत्या की कोणाच्या होत्या? जर डायरेक्ट हॉस्पिटलकडनं आले त्यांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये स्पष्ट म्हटलंय की कोविडची बॉडी येते आणि हा लिहिणारा एक महानगरपालिकेचा अधिकारीच आहे. सो मला असं वाटतंय की ठाणे महानगरपालिकेमध्ये कोविडच्या वाड्या लपवण्याचं काम सुरू आहे. कोविडचा मृताचा आकडा, कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा लपवण्याचं काम चालू आहे. आणि हे जर आज होत असेल याचा अर्थ मागच्या 8 महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिकेमध्ये कोविड मृत्यूचा आकडा हा लपवला गेलेला आहे, हा दाखवला गेलेला नाही आहे. आपण किती सक्सेस आहोत, सक्सेस रेट दाखवण्याच्या नादात ठाणे महानगरपालिका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियाबरोबर खेळत आहे. हा आकडा लपवण्याच्या मागचं ठाणे महानगरपालिकेचं उद्दिष्ट काय हे आम्हाला माहीत नाही आहे, परंतु ठाणे महानगरपालिका ठाणेकरांची फसवणूक करते हे आज साध्य झालंय. याच्या बाबतीत खोल चौकशी आम्ही करणारच आहोत. काल जे 8 जणांचे मृत्यू झाले त्यांच्याशी आम्ही संपर्क साधणारच आहोत, त्यांचे कोविडचे पॉझिटिव्ह रिपोर्ट घेणारच आहोत. पण जर ठाणे महानगरपालिका हे जर करत असेल, हे धंदे जर करत असेल तर मला असं वाटतंय ठाणे महानगरपालिकेला ठाणेकरांना या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील. ठाणेकर या प्रश्नांची उत्तरं मागतील या सगळ्यांकडे. आणि
याचा छडा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लावणार। उद्यापर्यंत मी काल जे 8 मृत्यू कोणाचे झाले त्याची चेक करणार। या सगळ्याची माहिती घेऊन लवकरच मी तुमच्यापर्यंत येईन। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।